वैकुंठवासी दशरथ मूर्ती भगत यांनी पंढरपुराहून आणलेली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती 14 वर्ष झाली. हे 14वे वर्ष आहे आणि 14व्या वर्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मदपामराची अल्पशी कीर्तनरूपी सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग ज्ञानी यांचे राजे महाराष्ट्र सम्राट माऊली ज्ञानोबराया यांचा 4 चरणांचा रूपपण प्रकरणातील आणि मला वाटतं संपूर्ण गाथ्यातील पहिल्या क्रमांकाचा अभंग आहे. हॅलो विठ्ठल रूप पाहता लोचनी सुख झाले हो ताजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठले आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. पांडुरंगा करू
अल्पशक्य सेवेला आरंभ करूया. तर प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे करूया कीर्तन राम नारायण. आणि आम्ही नेहमी सांगत असतो, प्रत्येक कीर्तनात सांगत असतो की मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर मनुष्य देह ऐसा निध साधाल ते साधा सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले. असे हा मनुष्य देह जो आहे अतिशय मोलाचा देह आहे. आणि हा मोलाचा देह प्राप्त झाल्यानंतर जर आम्ही आमच्या जीवनात हरी कीर्तन केलं नाही तर याच्यासारखा जगात दुसरा आत्मघातकी नाही. म्हणून आपल्या सांगतात करू हे कीर्तन राम नारायण. काय करायचं आपल्याला? कीर्तन करायचंय. माऊली म्हणजे निरोबरा सुद्धा सांगतात करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. कीर्तन म्हणजे काय तर गुण गायचं. का गुण गायचं? तुकोबा सांगतात जेथे कीर्तनाची पांडुरंग. आता इथे सुद्धा पांडुरंग आहे जिथे कीर्तन चालू आहे बरं का. तर कीर्तनाची व्याख्या मात्र अद्याप कळलेली नाही आपल्याला. कीर म्हणजे झाडणे आणि तनु म्हणजे शरीर. शरीर झाडण्याचं साधन या नाम कीर्तन नाम संकीर्तन साधन. पण तर जळतील पापे जन्मांतरीची. जन्मांतरीची पापे जाळायची असतील तर नाम संकीर्तन कीर्तन करायचं आहे. पण त्या कीर्तनाबरोबर नाम पाहिजे. नाम हृदयस्थ आत्मराम
तेथ ते फिरतील तीर्थाटनी. कसं का हृदयामध्ये तैसा मी हृदयामध्ये रामू आस्था सर्व सुखाचा आरामू भ्रांताशी कामू. आणि म्हणून आमचे दशरथजी भगत मी मागच्या वर्षी सुंदर उल्लेख केला पंढरपूरला गेले आणि ज्याप्रमाणे दासा जेव घाला न झाला नाथांचा पांडुरंग कर्नाटकून कर्नाटकच्या राजाने पांडुरंगाची मूर्ती जयपूरला घडवून घेतली आणि प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर त्यांना स्वप्न पडलं. स्वप्नात दृष्टांत दिला की हे राजा मला इथे बरं वाटत नाहीये, राज दरबारात मला बरं वाटत नाहीये, तू मला इथून उचल आणि कुठे ने पैठणला ने नाथांकडे मला नेऊन ठेव, पण नेताना एक तर खाली ठेवू नको. कर्नाटकला त्या राजाने पांडुरंगाची मूर्ती आपल्या खांद्यावर घेतली. ती मूर्ती कुठे उतरली नाथांकडे आणून उतरली. नाथांना सांगितलं नाथ मला दृष्टांत झालेले, पण नाथाने सांगितलं देवा आपण कर्नाटकहून आलात आणि तुम्ही राजाच्या घरी होता आणि तुम्ही काय खात असाल त्या ठिकाणी नाही का. त्या ठिकाणी दही दूध तूप लोणी काय काय ते राजे तुम्हाला खायला घालत असतील आणि माझ्या गरीबाच्या घरी तुम्ही आलात तेव्हा तुम्हाला इथे तिथले उपचार इथे मिळणार नाहीत. म्हणून अद्याप देवा विचार करा वेळ गेलेली नाही, राजे इथेच आहेत, आल्या पावलाने आपण परत केला तरी चालेल. काय सांगितलं नाथांनी. पण पांडुरंग राया सांगतात नाथांना नाथा जेव झाला न झाला तुम्ही मला जेवायला घातलं नाही तरी चालेल मी भुके राहीन नाथा, पण इथेच ठेवा. आणि म्हणून कर्नाटकचे राजे निघून गेले. नाथांचा पांडुरंग आज सुद्धा पैठणपुरात आहे बरं का. आणि पुढच्या वर्षी त्या राजाने पुन्हा रुक्मिणीची मूर्ती घडवून घेतली आणि ते रुक्मिणी माता आणि पांडुरंग राया यांचं आनंदाने लग्न लावून दिलं. कसं का म्हणून त्या नाथांच्या पांडुरंगाकडे रुक्मिणी सुद्धा आहे, नाहीतर पांडुरंग राया एकटेच असते. त्याचप्रमाणे आजचा जो सुयोग आहे आज तुळशीचं लग्न सुद्धा आहे. आज ज्या फटाकड्या वाजतात त्या क्रिकेट कोण जिंकलं म्हणून नाही वाजत. जर त्यांची क्रिकेट जिंकली तरी लोक फटाकड्या वाजवतात आणि वाटते आज मोठं आज खेळ होतो काय क्रिकेटचा. फटाकड्या वाजल्या म्हणजे ते प्रतीक आहे खून येतील. पण आज फटाकड्या ज्या वाजतात त्याचं कारण असेल तुळशीचं लग्न. काय सांगायचं या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत पुण्याचं वाजिंद पंढरपुराचं काय वाजत गाजत. आज काय वाजतंय तर सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागायचं. सोन्याचं म्हणजे सोन्याचं नव्हतं बरं का. अरे सोनं म्हणजे सुख. देवाच्या कपाळाला सुखाचं बाशिंग नाही. देवाच्या कपाळाला कसलं बाशिंग आहे सुखाचं. सुख नावाची वस्तू आहे पण आकारात नाही. सुख नावाची वस्तू आहे पण ती वस्तू निराकार आहे. आणि आमचे ज्याच्या कपाळाला सोन्याचं बाशिंग तो देव सुद्धा आकारात नाही. तो देव सुद्धा म्हणजे निराकार परब्रह्माच्या डोक्याला निराकार सुखाचं बाशिंग बांधलं गेलं. आणि ते जे सुख आहे ते जे बाशिंग आहे ते नाही घडविला नाही पैसा विला नाही घडविला नाही बैसविला भेटावया आला पुंडलिका. पुंडलिक भक्तराज तेने साधिले काज वैकुंठीचे निज परब्रह्म आणले. पुंडलिक मुनी
एक महान तपस्वी योगी होऊन गेला महाराज, की त्यांच्या पूर्व आयुष्य आपण जर पाहिलं तर आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावर, पुंडलिकाची दिंडी निघाली चंद्रभागेच्या तीरी. पूर्व आयुष्य पुंडलिकाचं, ज्याच्यासाठी वैकुंठाहून पांडुरंगाने धावत यावं. लोहदंड तीर्थामध्ये पंढरपूर हे पौंड्र राष्ट्र. पंढरपूर हे मूळचं नाव नाहीये, त्याचं मूळ नाव आहे पौंड्र आणि ते एक राष्ट्र होतं. आणि पौंड्रवरून पंढरपूर झालं आणि त्याचं जे तीर्थ आहे ते लोहदंड तीर्थ. त्या लोहदंड तीर्थामध्ये त्या पाण्याच्या तीर्थात लोखंड टाकलं तरी पाणी व्हायचं. लोखंड जरी टाकलं लोखंडाचं पाणी व्हायचं. असं लोहदंड तीर्थ, की त्या लोहदंड तीर्थावर आमचे पुंडलिक मुनी जन्माला आले. आणि आई बापाच्या गळ्याला दोरी बांधून यात्रा करत असताना बायको खांद्यावरी धावतो सांगतो कुक्कुट स्वामींच्या आश्रमात स्वारी गेली. आई बाप असे झोपलेले, बायको खांद्यावरच होती. तिला खाली उतरली नव्हती आणि उतरायची नव्हती सुद्धा. कारण ती कोण होती? कर्नाटकचे पांडुरंग होते ते. त्याला खाली उतरवायचे नव्हते. आणि म्हणून जेव्हा त्या ठिकाणी गोदा, गंगा आणि यमुना बरं का कुक्कुट स्वामींच्या आश्रमात गेल्या, अगदी मौन स्थितीमध्ये, विकृष्ट स्थितीमध्ये आणि सुंदर रूप धारण करून जेव्हा त्या बाहेर आल्या, आणि त्यावेळेला मी धावतो सांगतो पुंडलिक मुनीने कुक्कुट स्वामींना प्रश्न विचारला, देवा ह्या कोण? त्याने सांगितलं ह्या गंगा, यमुना आणि गोदावरी या नद्या आहेत. यांच्यामध्ये अनंत पापी लोक वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती. मग आमच्यामध्ये ते स्नान करतात. स्नान केल्यानंतर आम्हाला त्या पापामुळे मलिनता येते आणि ते आलेली मलिनता घालवण्यासाठी आम्ही कुक्कुट स्वामींच्या आश्रमात येतो आणि आम्ही पवित्र होऊन जातो. एवढं ऐकल्यानंतर त्याने कुक्कुट स्वामींना प्रश्न विचारला, महाराज एवढं सामर्थ्य आपलं कशात प्राप्त झालं? महाराजांनी सांगितलं कुक्कुट स्वामीने, हे पुंडलिका, मी माझ्या आयुष्यात कधी देवाचं भजन केलं नाही. मी माझ्या आयुष्यात कधी हरिपाठ केला नाही, तीर्थयात्रा केली नाही, काही केले नाही. मग आईबाप केवळ काशी, त्याने न वजावे तीर्थाची, नव जावे तीर्थाची. पण तरी सुद्धा माणसं जातात. म्हणजे काशीला जायचंय, आईबाप मेला का? ज्याचे आईबाप मेले त्याने काशीला जायचं आणि काशीला एकदाच जायचं. म्हणतो माझी तिसरी, अरे काशीची वारी करायची नसते. काशी तीर्थ जे आहे वारी पंढरीची करायची, वारी आळंदीची करायची. काशीला एकदाच जायचं आणि त्याने जायचं ज्याचं आईबाप हयात नाही. लक्षात का? कुक्कुट स्वामीने सांगितलं, हे पुंडलिका, मी माझ्या आयुष्यात वारी केली नाही, तीर्थयात्रा केली नाही. मग मी फक्त एवढंच केलं. काय केलं? आई बापाची सेवा केली. आई बापाची सेवा केल्यानंतर त्या सेवेचं फळ मला प्राप्त झालं. एवढं सामर्थ्य माझ्यामध्ये निर्माण झालं की कोट्यावधी जन्माची पाप पुसून टाकण्याची ताकद या आई बापाच्या सेवेमध्ये आहे पुंडलिका. तेवढं पुंडलिकाने ऐकलं आणि खांद्यावरची बायको हलूच खाली ठेवली. फुलासारखी बायको खाली ठेवली आणि आई बापाचे चरण चेपायला सुरुवात केली. त्या दिवसापासून त्याने आई बापाची सेवा करायला, अरे आई बापाची सेवा करता करता त्याच्या आयुष्यात एवढं पुण्य वाढलं. आणि नेहमी सांगतो, आधी जरी दुराचारी, उत्तमच्या अवधारी, आधी जरी पाप केले, शेवटली भक्ती, अरे केस पिकले तरी भेद कर, अद्याप वेळ गेलेली नाहीये. अर्धा तास उरला खटवांग किंवा अजामेल पाप राशी किही नेला. अरे पाप राशी अजामेल त्याला वैकुंठाला पांडुरंगाने नेला, भगवंताने नेला. तर आमच्या पुंडलिकाचं मन प्रवर्तित झालं. नेहमी सांगत असतो, वेळ गेलेले नाही. अद्याप आपण आपले आचार, विचार आणि उच्चार बदलले तर देव भेटल्याशिवाय राहणार नाही.
त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील, संतांना शरण जावं लागेल. देव तसा भेटत नाही. घातिले बाहेरी काम क्रोध वैरी बैसला अंतरी. या देहात, या अंतरात, या हृदयात पांडुरंग वसवावा, बसवावा, या हृदयात त्याचं अधिष्ठान स्थापत्य करावं अशी इच्छा असेल तर प्रथम आपल्याला प्रयत्न करावे लागतील. घातिले बाहेरी काम क्रोध वैरी. काम आणि क्रोध हे आपल्या जीवनात दोन महान शत्रू आहेत आणि हे दोन शत्रू आपण आपल्या जीवनातून वजा केले तर महाराज आमची माऊली सांगते हे विश्वची माझे घर, आईची मती जायची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. फक्त दोन गोष्टी माऊलीने वजा केल्या, काम आणि क्रोध. आणि काम क्रोध वजा केल्यामुळं माऊलीमध्ये एवढं सामर्थ्य निर्माण झालं. अरे रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वत विजयांचा हरविला, पुढे शांतीरूप प्रगटला ज्ञानोबा माझा. मला काय सांगायचंय, दोन गोष्टी वजा केल्याबरोबर हे विश्वची माझ्या सर्व गती राम देहाची एक प्रत्यक्ष प्रचिती. कुणाला? प्रत्यक्ष पैठणी भटा दाविली प्रचिती. प्रत्यक्ष पैठणी प्रचिती दावली. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. अरे एवढंच नाही, निर्जू भिंती चालवली माऊली. कशाच्या सामर्थ्याने? सामर्थ्य वाढलं. दोन गोष्टी वजा केल्या, काम आणि क्रोध. आम्ही आमच्या जीवनात परमार्थ करतो पण दोन गोष्टी अद्याप वजा झालेल्या. दोन गोष्टी वजा झाल्या महाराज. कुणाच्या? पुंडलिकाच्या. आणि दोन गोष्टी वजा झाल्याबरोबर पांडुरंगाला या ठिकाणी यावं लागलं. सांगतात तिन्ही लोकी फुटली हाक वैकुंठ लोक पर्यंत. तिन्ही लोकी फुटली हाक वैकुंठ लोक पर्यंत. म्हणजे तिन्ही लोकांमध्ये हाकार माजला कुठपर्यंत? वैकुंठापर्यंत. अरे भेटी गेला पुंडलिकाची हृदय निवासी जगाचा. काय झालं? नाथराय सांगतात की तिन्ही लोकात हाक फुटली, बोंबाबोंब झाली, सगळे देव पोरके झाले. कशासाठी? अरे वैकुंठापर्यंत आवाज उठला आणि भेटी गेला पुंडलिकाची. पुंडलिकाचं तप सामर्थ्य वाढलं, आईबापाच्या सेवेचं पुण्य वाढलं आणि वैकुंठात वास करणारा भगवान श्रीकृष्ण पुंडलिकासाठी कुठे आला? हृदय निवासी जगाचा. अरे हृदय संपूर्ण जगाच्या हृदयात वास करणारा भगवंत श्रीकृष्ण पांडुरंगाच्या रूपाने लोहदंड तीर्थावर आलेले आणि त्या ठिकाणी येऊन सांगितलं पुंडलिका मी आलेले. नेहमी सांगत असतो अनेक कारण आहेत शास्त्रामध्ये. पुंडलिकासाठी आले, आईबापाची सेवा वाढली, पुण्य वाढलं, वैकुंठाहून पुंडलिकासाठी भगवंत आलेले. पुंडलिकाने सांगितलं देवा आपण आलात, अद्याप आईबापाची सेवा संपली नाही. युगे 28 विटेवरी उभा वामांगी रखुमारी दिशा दिव्य. 28 युगे गेली. अरे तरी अजून कान म्हणती बैस युगे गेली 28. तुकोबराया सांगता अरे काय नामदार आहे तू, अत्याचार केला पुंडलिका. अरे काय ऐसा कैसा रे तू धीट माझे भिरकाविली मीठ पाहिलं सुद्धा नाही देवाकडं. देवा माझ्या आईबापाची सेवा पूर्ण झाल्यानंतर मी तुझ्याकडे पाहिन. अशी वीट उचलली. आमच्या पालीच्या बाबांनी सांगितलं अरे विवेकाची वीट. वीट दगडाची नव्हती, वीट मातीची नव्हती. आम्ही त्या घराणा चालवतो ती वीट नव्हती. अरे ती वीट कशी होती? ती अवीट वीट होती. ती वीट कशी होती? ती अवीट होती. आणि अवीट म्हणजे कधीही नाश न पावणारी अशी अवीट वीट भिरकावली आणि त्या विटेवर 28 युग पांडुरंग उभा आहे. तरी सुद्धा अद्याप पुंडलिक मुली त्यांना सांगत नाही. कान म्हणतील अद्याप सेवा संपलेली नाही. मला वाटतं चंद्र सूर्य असेपर्यंत आईबाबाची सेवा संपणार नाही. पुंडलिकासाठी भगवंत आले. एक कारण. दुसरं कारण सांगतो, रुक्मिणी रुचली की दिंडीरवणी आली. रुक्मिणी सत्यभामाचं
जे सुंदरत्व, जे तेज, जे रूप, ते पाहिल्यानंतर भगवंत सत्यभामेवरच प्रेम करायचे. आणि सत्यभामेवर प्रेम केल्यामुळं रुक्मिणीला हेवा पडला, आणि हेवा पडल्यामुळं ती रागाने निघाली, रुसली ती. बरं रुसली, पण वैकुंठात बसावं ना तिने वैकुंठ सोडलं आणि कुठे आली, मृत्यू लोकांत दिंडीवणी आली, की तिला माहीत होतं. तर जे सुख स्वर्गात नाही, जे वैकुंठात नाही, जे 14 भुवनात नाही, ते कुठे आहे? ते हे गाणं पंढर विश्रांतीचे स्थान. विश्रांतीचे स्थान ते हे गाणं पंढरपूर. आणि म्हणून रुक्मिणी इथे पंढरपुरामध्ये आली, दिंडीर वनामध्ये आली. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण दिंडीर वनात आलेले. कशासाठी? रुक्मिणीसाठी. मी केव्हा केव्हा सांगतो, आपण पंढरपूरला गेला तर पांडुरंगरायाच्या जवळ रुक्मिणी नाहीये. रुक्मिणीचं मंदिर वेगळं, पांडुरंगाचं वेगळं. आम्ही मला वाटतं 20-25 वर्षापूर्वी जेव्हा गेलो होतो, रुक्मिणीच्या मंदिराचं काम चालू होतं. रुक्मिणीचं मंदिर बाजूला आहे. कारण अद्याप पुंडलिकाची सेवा जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत पांडुरंगराया पुंडलिकाकडून परवानगी घेऊन रुक्मिणी मातेला भेटायला जायचे आहेत. अद्याप रुक्मिणीला भेटले नाहीत, हे दुसरं कारण. सगळ्याचं सार जर आपण पाहिलं तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. देव का आले? अरे पुंडलिकाचं निमित्त, रुक्मिणीचं निमित्त. देव सांगतात, अरे म्हणून निघा पांडवा मूर्तीचा मेळावा करून या गावा धावतो आलो. अरे हे अर्जुना, मला अवतार घ्यावा लागतो. तो कुणासाठी? भक्तासाठी. मला भक्तासाठी अवतार घ्यावा लागतो. एरवी कसा आहे? अव्यक्त निराकार आहे. नाही जा जे तुम्ही चराचर हरीशी भजे. कारण भगवंत त्याला म्हणतात लीला अवतारी भगवंत आहे. 8व्या अवतारात त्याने अनेक लीला केल्या. आणि कलियुगाच्या शेवटी जेव्हा अश्वस्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं कुणाच्या पांडव कुळाचा निपात करण्यासाठी, आणि त्यावेळेला सुभद्रा माता उत्तरा, आणि ही कुठे होती? दुर्वास ऋषींच्या आश्रमात होती. कोण? उत्तरा. आणि जेव्हा आमच्या अश्वस्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं, ब्रह्मास्त्र म्हणजे शेवटचं अस्त्र बरं का, अतिशय क्रोध आला. आता पाहिलं आपण पेपरला वाचलं असेल, 4 अण्वस्त्र सध्या चीनच्या सीमेवर चीनने ओके करून ठेवलेले. आणि एक अण्वस्त्र बाबा 7,500 किलोमीटर येऊन त्याचा नंतर स्फोट होईल. त्याने सांगितलं की जिथे ते अण्वस्त्र सज्ज केलेले आहेत तिथून फक्त भारताची राजधानी 2000 किलोमीटरवर आहे. किती? फक्त 2000 किलोमीटरवर भारताची राजधानी आहे. आणि त्याची जी क्षमता आहे ती 7,500 किलोमीटर पर्यंत संपूर्ण आमचा भारत राष्ट्र बेचिराग करून टाकण्याची ताकद त्याच्यामध्ये. ते शेवटचं अस्त्र, अण्वस्त्र ज्याला म्हणतात, ते शेवटचं अस्त्र. ते सोडलं एकदा जपानवर ते हिरोशिमा नागासाकी, अद्याप तिथे कुठली वनस्पती सुद्धा उगवत नाहीये. आणि ती अवस्था कदाचित सांगता येत नाही काय होईल. आणि त्याच तोडीचं पूर्वी मला काय सांगायचं, ब्रह्मास्त्र हे कुणाला प्राप्त झालं होतं?
अश्वस्थाम्याला, आणि ते ब्रह्मास्त्र खरं म्हणजे अर्जुनासाठी वापरायला पाहिजे होतं, पण त्याने पहिला प्रयोग त्याचा केला की हिडिंबेचा मुलगा घटोत्कचावर, आणि त्या वेळेला देव हसले. देव हसले. अर्जुनाने प्रश्न केला की हे देवा, अरे घटोत्कच म्हणजे आमचा प्राण, भीमाचा मुलगा, त्याच्यावर ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर तुम्ही का हसले? अरे म्हणे हे ब्रह्मास्त्र अर्जुनासाठी होतं, पण ते घटोत्कचावर सोडला म्हणून मी हसलो. आणि जेव्हा पांडवकुळाचा निपात करण्यासाठी ब्रह्मास्त्राचा वापर जेव्हा केला, त्यावेळेला देवाने त्या ठिकाणी शपथ घेतलेले. कुणाच्या बरोबर? ब्रह्मास्त्राच्या बरोबर. ब्रह्मास्त्राने सांगितलं, हे ब्रह्मास्त्र, जर मी माझ्या आयुष्यात कधी खोटं बोललो असेल, काय सांगितलं? मी माझ्या आयुष्यात कधी खोटं बोललो असेल आणि मी माझ्या आयुष्यात कधी रणांगणातून पाठमोराहून पळून गेलो नसेल, तर काय कर, फक्त या राजा परीक्षितीचा सांभाळ कर, ब्रह्मास्त्र मागे ठेवलं. कारण मी माझ्या आयुष्यात कधी खोटं बोललो नाही आणि मी माझ्या आयुष्यात कधी रणांगणातून पळून गेलो नाही. ब्रह्मास्त्र पाठीमागे फिरलं आणि राजा परीक्षितचा त्या ठिकाणी सांभाळ केलेलं. मी नेहमी सांगत असतो, असे भगवंत लीला विग्रही भगवंत. त्यांनी असं सांगितलं होतं की 16,000 नारी भोगुनी ब्रह्मचारी. हा पहिला प्रश्न त्यांचा. ब्रह्मचारी असे तर यमुने वाटते, तेव्हाही वाटली. मी कधीच आयुष्यात खोटं बोललो नाही, पण एकदा खोटं बोलायला लावलं राजा धर्माला, नरात्वा कुंजर, जायचं नाही आपल्याला तिकडे. आणि एकदा स्वतः खोटे बोलले. जरासंधाबरोबर जेव्हा युद्ध चालू होतं, जरासंध हा महान मथुरेचा राजा होता. जरासंध हा मथुरेचा राजा होता. जरासंधा आणि भगवान श्रीकृष्ण यांचं युद्ध सुरू असताना भगवंताला युद्धातून पळावं लागलं, माघार घ्यावी लागली. कारण त्याच्याकडे 2 सेनापती होते, हंस आणि डेडंब म्हणून नावाचे 2 सेनापती होते, आणि ते इतके जीवाभावाचे होते. आणि ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत या त्रैलोक्यात जरासंधाला जिंकणारा कोणी नव्हता. पण देवाला ही युक्ती माहित होती, नरात्वा कुंजरो. काय? नरात्वा कुंजरो, अश्वस्थामा मेलाच. हे धर्मराजा, फक्त एवढं बोल, अश्वस्थामा मेला, नरात्वा कुंजरो. अश्वस्थामा मेला, हत्ती किंवा नर अथवा कुंजरो. माणूस मेला की हत्ती मेला मला माहित नाही, पण अश्वस्थामा मेला. एवढं ऐकल्याबरोबर द्रोणाचार्याने काय केलं? लगेच त्या ठिकाणी आपला प्राण हृदयामध्ये विलीन, हृदयातून ब्रह्मात विलीन केला आणि आद्यनित्य संपवला. त्याचप्रमाणे भगवंताने इथे नर अथवा कुंजरो धर्माला खोटं बोलायला लावलं आणि जरासंधाच्या युद्धामध्ये स्वतः खोटे बोलले. त्या डेडम नावाच्या सेनापतीला नदीच्या किनाऱ्याला जाऊन भेटले. अरे म्हणे हंस मेला. ते असे दोघे एक जीवाभावाचे मित्र होते की मर शब्द ऐकणारे नव्हते. हंस मेला म्हटल्याबरोबर त्याने लगेच पाण्यामध्ये पदार्पण केलं आणि आपला देह ब्रह्मात विलीन केला. कोणी? डेडम नावाच्या सेनापतींनी. तो तिकडे मेल्यानंतर मग ते इकडे आले. अरे काय हंसा म्हणे, अरे काय युद्ध करून राहिलाय तू? अरे तुझा जोडीदार, तुझा मित्र डेडम, तो पाण्यामध्ये बुडून मेला म्हणे, आणि तुला का मित्र म्हणावा का? एवढं त्याने ऐकलं आणि तो पण तिथेच गेला. यमुनेच्या डोहात त्याने पण बुडी मारून दोघे मेले. आणि दोघे मेल्यानंतर मग जरासंधाचा वध करायला भगवंताला सुरुवात केलं. पण मला फक्त एवढंच सांगायचं, मी कधीच खोटं बोललो नाही. मी कधीच खोटं बोललो? अरे खोटं बोलून दोघांना मारले आणि खोटं बोलून द्रोणाचार्याला सुद्धा घालवला. पण मला काय सांगायचंय, समष्टी आणि व्यष्टी. आम्ही खोटं बोलतो व्यष्टीसाठी आणि भगवंत खोटे बोलले समष्टीसाठी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह प्रस्तविती विठ्ठला.
नावाचा राक्षस देवाच्या पाठीमागे लागला आणि काल यवन हा एवढा बलाढ्य आणि शक्तिशाली होता की देवाचा सुद्धा भगवान कृष्णाचा त्याने वध केला असता. पण गाठ पडली ठकाठकाने त्याच्या वर्मजाने. जेव्हा त्याचं वर्म माहीत होतं, देव पलट सुटले, एका गुहेत गेले. तिथे मुचकुंद नावाचा राजा झोपला होता आणि मुचकुंद राजाला वरदान होतं, जर मुचकुंद राजाचा कोणी स्पर्श केला आणि त्याने ज्याच्याकडे पाहिलं त्याचं जाळून भस्म होईल. देव त्याच रस्त्याने ते गुहेतून पळत सुटले. आणि कसे पळायचे माहितीये का? त्याला दिसलं पाहिजे, माग ठेवून चालायचे. हा काल येऊन त्याच्या पाठीमागे देव पुढे पळता पळता पितांबर काढला आणि मुचकुंद राजा जिथे झोपला होता त्याच्या अंगावर पितांबर टाकून देव निघून गेले. त्याच्या अंगावर पितांबर टाकून देव निघून गेले. आता हा काल येऊन राक्षस तोंडग्यासारखा माझा राक्षस असतो. राक्षसाला अक्कल नसते, तोंडग्याला अक्कल नसते. तोंडगा आणावा लागतो, तोंडगा घरी आणावा लागतो हाकून. तोंडगा तसा घरी येत नाही, त्याला तोंडगा म्हणतात. लक्षात का? राक्षसीच जाते. आणि म्हणून जसा पुढे आला त्याला वाटलं हा झोपलाय. अरे देव कधी झोपतो? देव कधी झोपतो? लक्षात का? पण आज उठला देव, आजच उठला महाराज. लक्षात का? काल येऊन पुढे आला आणि त्याला वाटलं हा देवच झोपलेला आहे. तशीच मिठी मारली. मिठी मारल्याबरोबर त्याने तोंडावरून आपलं पांघरून काढलं. फक्त पाहिलं कालयवनाकडे, भडभडाट आला. काही सायात करायची गरज नाही देवाला. मला काय सांगायचंय, पण देव एकदा पळाले. पण तरी सुद्धा असा जो भगवंत आहे, मला काय सांगायचंय, असा जो भगवंत आहे त्याने भक्तासाठी आपलं सामर्थ्य, आपली शक्ती बाजूला ठेवून आणि मृत्यू लोकी पंढरपुरामध्ये भगवंत स्वतः अवतार स्थित झालेले. असे जे भगवंत आहे ते कुठे आलेले आहेत? पंढरपुरामध्ये आलेले आहेत. पुंडलिकाच्या भक्तीसाठी आलेले आहेत आणि रुक्मिणीला भेटण्यासाठी आलेले आहेत. आणि अगदी अगदी जवळून आपण पांडुरंगरायांचा विचार केला तर विठ्ठल विचार ठसवून लक्षात ठेवणं हा महत्वाचा भाग आहे. आणि ते पांडुरंग आषाढी एकादशीला हा महान योग, बरं का, आजचा योग आहे. आणि तेव्हा महान योग, एवढा आनंद, 10 लाख लोकांची, वारकऱ्यांची तिथे गर्दी होती. तेव्हा आषाढीला कशासाठी? देवाला झोपवण्यासाठी. देवशैनी एकादशी, आषाढी एकादशी म्हणजे देवशैनी एकादशी. म्हणजे अद्याप आम्हाला गणित जमलं नाही. अरे देव झोपवण्यासाठी एवढी लोक, देवाला झोपायचा असतो. देव झोपतो कधी? आम्ही म्हणतो बाबा 1 सेकंद जर देव झोपला, कदाचित डोळे मिटले 1 सेकंद, संपलं. पृथ्वीचा प्रलय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काही जरी झालं, अरे देव पापणी सुद्धा हलवीत नाही. देवाची पापणी जरी हल्ली तरी पृथ्वीचा अंत होईल, जगाचा अंत होईल. देव पापणी सुद्धा हलवीत नाही. म्हणून समचरण दृष्टी, समचरण दृष्टी, देव पापणी सुद्धा हलवत नाहीये. तरी सुद्धा 10 लाख वारकऱ्यांची गर्दी कशासाठी? म्हणा देवशैनी आषाढी एकादशी. म्हणजे देव आषाढीला झोपला, तेव्हापासून तर चातुर्मास सुरू झाला. आता देव झोपलेला आहे. देव जेव्हा झोपतो तेव्हा आमचा चातुर्मास सुरू होतो आणि देव जेव्हा उठतो तेव्हा आमचा चातुर्मास समाप्ती. आता आमची चातुर्मासाची समाप्ती झाली आणि देव जागा झाला. आजची एकादशी आहे प्रबोधिनी. प्रबोधिनी म्हणजे जागे होणे, म्हणजे देव आज जागा झाला. राळी रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया आणि शेजे हलवून जागे करा देवराया. काकड्यामध्ये संपूर्ण वारकरी आमच्या रुक्मिणी मातेचे पाय धरून तिची हलवणी करतात. हे राळी रखमाई माते
दया येऊ द्या तुम्हाला आणि शेजे हलवून करा जागे करा देवराया. अरे देव झोपलेले आहेत, पृथ्वीमध्ये देव झोपलेले आहेत आणि त्यांना उठवण्याचा अधिकार तुम्हाला आहे. आम्ही देवाला उठवू शकत, देवाला उठवण्याचा अधिकार एखाद्या हातीसारखं जाऊन पहा, त्यांची बायको असते साहेब झोपले, साहेब झोपले, विषय संपला. तीही उठवणार नाही आणि आमचीही हिंमत नाहीये साहेबाला उठवण्याची आणि त्यांच्या पत्नीला सांगायची की उठवा जरा. पण आमच्या वारकऱ्यामध्ये ताकद आहे. वारकऱ्याने रुक्मिणी मातेला विनंती केली, उठवा. अरे पाय लक्ष्मीच्या हाती, तिची यावे काकुलती. तुम्ही लक्ष्मीला काकुलती या, लक्ष्मीची विनवणी करा. लक्ष्मी आपल्यासाठी देवाला जाग केल्याशिवाय आपले देव घेतलेले आहेत आणि त्या देवाचा विचार आमची माऊली ज्ञानोबराया अभंगाच्या पहिल्या चरणात करू. माऊली अभंगाच्या पहिल्या चरणात सांगते आणि प्रत्येक नामदेवाचा गाथा असो, कुणाचा गाथा असू द्या बरं का, रूपाच्या अभंगाशिवाय कोणत्याच गाथ्याला सुरुवात होत नाहीये. आणि मला वाटतंय आम्ही अनेक कीर्तन ऐकली, पण या अभंगात कुणाचंच कीर्तन ऐकलेलं आणि कोणी कीर्तन सुद्धा या अभंगावर करू शकत नाही. अभंग रूपाचा आहे पण सहज कुठलं, पण अभंग रूपाचा आहे पण रूपवर्णन विठ्ठलाचं आहे. म्हणून शिवसाठी हा अभंग निवडला. अभंग अतिशय उच्चतम स्थितीचा आहे आणि माऊलीच्या जीवनाचा आपण जर विचार केला तर माऊली ज्ञानोबराया आणि चांगदेव महाराज, अगदी थोडक्यात मी सांगतो आणि मूळ कार्याकडे आपण वळूया. विजापूरच्या बादशहानं पंढरपूरवर स्वारी केल्यानंतर संपूर्ण खजिना लुटला गेला. त्या खजिन्याकडे न पाहता फक्त त्याला एकच मौल्यवान वस्तू दिसली. कुणाला? बादशहाला. कोणती वस्तू? फक्त पांडुरंग. मौल्यवान वस्तू फक्त पांडुरंग. लक्षात आलं का? आणि आमची मौल्यवान वस्तू नाही सांगता येणार. आम्ही फक्त हिंदू म्हणून जन्माला आलो, पण चुकून. आम्ही चुकून हिंदू झालो बरं का महाराज, चुकून. आम्ही म्हणतो मुस्लिम झालो असतो बरं झालं असतं. अरे त्या राजाला मौल्यवान वस्तू कळली. मौल्यवान वस्तू कळली हे महत्वाचे आहे. खरं एकदा एका राज्यामध्ये ते राज्य जिंकल्यानंतर त्या राजाने फरमान काढलं की तुम्हाला
या राज्यातून वेशीतून म्हणजे महाद्वारातून बाहेर जाता येईल. पण जाताना फक्त एक एक मौल्यवान वस्तू नेता येईल. म्हणजे स्त्रियांसाठी सवलत होती, सबसिडी. स्त्रियांसाठी सबसिडी दिली की स्त्रीला बाहेर जाण्याचा अधिकार आहे. जसं आम्ही दुबईला गेलो तर एक वस्तू आणता येते अशी लोक सांगतात. मी तर कधी गेलो नाही आणि आलो नाही आणि आलेला मला कोणी भेटला नाही. पण लोक म्हणे तिकडनं येताना सोन्याचीच वस्तू आणतात, तर सोनं तिकडं स्वस्त आहे. आणि म्हणून त्या राजाने फरमान काढलं, एक एक तुमच्या मौल्यवान वस्तू घेऊन चला. बाया फार हुशार होत्या. त्याने मिटिंग घेतली, ठरवलं. आणि ते सगळे सैनिक होते, त्यांच्याकडे मुलं नव्हती. म्हणजे तेव्हा फक्त ते जे रूमवर राहायचे तर फक्त अधिकार होता पत्नी सांभाळायचा. म्हणजे त्या रूमवर तो सैनिक पत्नी बरोबर राहायचा आणि पत्न्यांना राजाने अधिकार दिला, एक एक मौल्यवान वस्तू घेऊन चला. त्याला वाटलं सोनं नेतील, चांदी नेतील, काहीतरी एखादं भांडं नेतील, आणखी वेगळं काही नेतील. जेव्हा लाईन लागली मौल्यवान वस्तू न्यायची, प्रत्येकीच्या पाठीवर नवरा, प्रत्येकीच्या पाठीवर नवरा. जेव्हा ते महाद्वारातून निघाले, राजा पाहत जायला, प्रधान पाहत जायला अधिकार होता, सबसिडी होती. फक्त एक मौल्यवान वस्तू घेऊन जायची. मग हे काय चालवलं म्हणे मौल्यवान वस्तू. स्त्रीच्या जीवनात मौल्यवान वस्तू काय असेल तर फक्त पती हाच तिचा देव. आणि म्हणून त्याने एक एक मौल्यवान वस्तू ते घेऊन चालले. त्याचप्रमाणे चुकून मुस्लिम समाजात जन्माला आलेला विजापूरचा बादशाह चुकून सांगतो की त्याला मौल्यवान वस्तू दिसली पांडुरंग, आणि म्हणून ती मौल्यवान वस्तू घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर त्याच्यासाठी एक मोठं मंदिर उभं केलं. मशिदीत नाही ठेवला, पांडुरंग मशिदीत ठेवला नाही. त्याच्यासाठी हिंदू धर्माप्रमाणे एक मंदिर उभारलं. त्या मंदिरात देवाला नेऊन ठेवलं. पण देवाने सांगितलं, राजा मी इथे राहतो, पण माझ्या भक्ताचा छळ झाला तर मी राहणार नाही. आणि म्हणून आमचे चांगदेव महाराज आणि माऊली ज्ञानोबराया फिरत फिरत तिकडे गेले. आणि त्याच्या पत्नीला आजार झाला होता. पत्नीला आजार झाला होता. आता हे साधू बसावे म्हणून त्याने विचारलं, माझी पत्नी आजार आहे, ठीक आहे म्हणे, पण फक्त जी थोडके मागो, माझी पत्नीचा आजार आपण दुरुस्त केला तर माझा जीव सोडून माझा राज्य मागितलं तरी देईल. मग महाराज गेले. माऊली ज्ञानोबांच्या कानामध्ये मंत्र दिला, रामकृष्ण हरी मंत्र दिला. आणि 6 महिन्यात पुन्हा जेव्हा गेले, तिचा पूर्ण आजार नष्ट झाला होता. बादशाहाकडे गेले, मागा, जी थोडके मागा. त्यांना वाटतं राज्य मागतील, तर यांना राज्याशी घेणंच काय. त्याने सांगितलं फक्त पांडुरंग द्या. मला काय सांगायचंय की पांडुरंगाची मूर्ती चांगदेव आणि माऊली ज्ञानोबराया त्यांनी परत आणली आणि तिची प्राणप्रतिष्ठा केली. ही एक आख्यायिका सांगत नाही. दुसरी आख्यायिका भानुदास महाराज आणि माऊली गेले होते. त्यांनी पण भानुदास महाराज त्यांनी काय केलं, पहाटे 4 वाजता गेले. 6 महिने विचार करणारे पांडुरंग आणि दरवाजा लॉक तुटले आपोआप. आणि देवाने 9 लाखाचा हात त्याच्या गळ्यात घातला. भानुदासाच्या वाळवंटामध्ये आले, काकडा सुरू केला. इकडे देवाची चोरी झाली. फरमान काढल्या, शिपाई निघाले, वाळवंटात त्याला पकडलं, धावतं सांगतो आणि नेलं. नेल्यानंतर व चोरी झाली, फटके मारले. देवाने सांगितलं, माझ्या भक्ताचा छळ झाला, क्षणभर थांबणार नाही. पंढरपुरात देवाला त्यांची त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. आणि मी नेहमी सांगत असतो की ज्ञानदेव म्हणे अभंग आणि बाप रखमा देवीवर अभंग, याच्यामध्ये जमीन आणि आसमान एवढा फरक आहे. माऊलीने हरिपाठ लिहिला, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा, हे ज्ञानोबारायांचा अभंग. तो बाप रखुमा देवीवरू, बरं का, म्हणजे माझ्यावर निवृत्ती नाथांची, माझ्या सद्गुरूची जेव्हा कृपा झाली आणि कृपा झाल्यानंतर त्यांच्या मुखातून स्फुट पहिला अभंग स्फुरला असेल तर कोणता, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. पहिला अभंग माऊलीच्या मुखातून स्फुट झाला की रूप पाहता लोचनी. हे जे पांडुरंगाचं जे रूप आहे
याच्या आधी पांडुरंगाला त्यांनी आणलं, पांडुरंगाची प्राण प्रतिष्ठा केली, स्थापना केली त्या ठिकाणी. पण तरी सुद्धा जे खरं रूप आहे, मला काय सांगायचंय, देवाचं जे खरं रूप आहे ते खरं रूप माऊलीला सुद्धा कळलेलं नव्हतं. ज्ञान व्हावे आधी ज्ञान व्हाव्याआधी संता शरण जाता, संतांना शरण गेल्याशिवाय मग ओळखिता कले रूप. देवाचं जे खरं स्वरूप आहे, खरं जे रूप आहे, ते रूप, त्या रूपाची ओळख कशी होणार? ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नका आढळाना जाऊ. कारण जोपर्यंत कल्पना आहे तोपर्यंत देवाचं जे खरं रूप आहे, देव नेमकी वस्तू काय ती कळणार नाहीये. आणि म्हणून माऊली ज्ञानोबाराया निवृत्तीनाथांना शरण गेल्यानंतर माऊलीची कृपा माऊली ज्ञानोबारायांवर झाली आणि कृपा झाल्यानंतर त्यांना देवाचं जे खरं रूप आहे ते दिसायला लागलं. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. माऊली स्वतःचा अनुभव सांगते की हे रूप मी माझ्या लोचनी, लोचन लोचन म्हणजे डोळा, पण प्रक्रिया वेगळी आहे. बरोबर, लोचन म्हणजे डोळ्याचा डोळा दाखविला. माऊली निवृत्ती दादांनी माऊली ज्ञानोबारायांना लोचन, लोचन म्हणजे हा डोळा नाहीये, याला अक्ष म्हणतात. म्हणजे अ पासून क्ष पर्यंत या डोळ्याला किती ज्ञान आहे बाबा? अ अक्षरापासून तर क्ष अक्षरापर्यंत म्हणजे 16 स्वर आणि 35 व्यंजन, 36 नाही, 16 स्वर आणि 35 व्यंजनाचा ज्ञान या डोळ्याला आहे. त्याला अक्ष म्हणतात. ज्ञ नावाचं जे 36वा व्यंजन आहे ते तत्व आहे. 36 तत्वाचा मूळ हरी 36वा तत्व ज्ञ आहे. ते ज्ञ म्हणजे ज्ञान, ज्ञानाची ओळख करण्याचं ज्ञान या डोळ्याला नाहीये. पण डोळ्याचा डोळा दाखविला आणि स्वानंदाचे लेणे लेवविले. म्हणजे स्वानंद प्राप्त झाला, सुख झाले हो साजनी. माऊलीला जो अनुभव आला कशामुळे आला तर लोचनी म्हणजे डोळ्याला ते रूप दाखवलं. या डोळ्याचे रूप पाहता येत नाही, या डोळ्याचं रूप पाहता येत नाही. प्रेमाने, आनंदाने, भावनेच्या भरात भगवान श्रीकृष्णाने 8व्या अवतारात द्वापार युगात ते रूप अर्जुनाला दाखवलं. पण अर्जुनाला ते गम्य झालं का? नाही. अर्जुनाच्या शरीराचा दाह झाला, अर्जुनाच्या डोळ्यांचा दाह झाला, डोळे खंटायला लागले. अरे देवा आवर,
पाहण्याची माझी लायकी नाही, माझी ती शक्ती नाही विश्वरूप पाहण्याची. आताही काही माणसं दुपारी 12 वाजले की 2 वाजेपर्यंत सूर्याकडे पाहत राहायचं. कशासाठी? डोळे फोडण्यासाठी. अरे सूर्याकडे पाहून देव प्राप्त होईल का? मी म्हणतो डोळे फुटतील, याच्या पलीकडे दुसरं काही होणार नाही. तर तो डोळ्यांचा व्यायाम आहे. डोळ्यांचा व्यायाम सूर्याकडे पाहत राहायचं. कशाला का गावचा आपला तो विषय नाही. तर डोळ्याचा जो डोळा तो निवृत्तीनाथांनी माऊली ज्ञानोबा यांना आधी प्राप्त करून दिला आणि मग देवाचं जे खरं रूप आहे ते त्यांना दिसायला लागलं. आणि ते रूप दिसायला लागलं तर माऊली सांगते की रूप पाहता लोचणी, ते भगवंताचं रूप, ते पांडुरंगरायाचं रूप मी माझ्या डोळ्याने पाहिल्यानंतर सुख झाले हो साधनी. तर साधनी हे 2 अर्थ लावलेले. साधनी म्हणजे मैत्रीण आणि साधनी म्हणजे बुद्धी. मला वाटतंय बुद्धी हा योग्य अर्थ आहे, कारण बुद्धीच्या कक्षेमध्ये 10 इंद्रिय येतात. बुद्धीच्या कक्षेमध्ये 10 इंद्रिय येतात. 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय. या 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रियांचा जर कर्ता ती कोण असेल तर बुद्धी. बुद्धीच्या अधिकाराखाली 10 इंद्रिय येतात. म्हणून माऊली जे सांगते सुख झाले व साधनी, म्हणजे माझ्या बुद्धीला सुख झालं. तर बुद्धीला सुख झालं म्हणजे 10 इंद्रिय आपोआपच सुखावली. 10 इंद्रियांना सुख देण्याची गरज नाहीये. एकदा बुद्धीला सुख प्राप्त झालं की 10 इंद्रियांपर्यंत ते सुख पोहोचलं. आपण हे पता आम्ही अन्न खातो पण ते अन्न इथपर्यंत येतंय का? नाही. आम्ही जे अन्न खातो ते दाताने 32 वेळा चावून त्याचा रस निर्माण होतो आणि तो रस त्याच्याबरोबर लाल एकत्रित होऊन अन्ननलिकेतून जठरामध्ये जाते, म्हणजे मोठ्या आतड्यात जाते आणि मोठ्या आतड्यातून लहान आतड्यामध्ये पाचक्रिया होऊन त्या रसाची पाचक्रिया होऊन की तो रस पुन्हा रक्तामध्ये आणि रक्तातून संपूर्ण शरीरामध्ये तो त्याची काय होते ताबडतोब. काही वेळेला एवढी भूक लागली बाबा, एवढी भूक लागली म्हणजे मला बसवत नाही की उठवत नाही, पण नुसतं चहा जरी घेतला तर तरी आहे. एका मिनिटात तुम्ही अन्न खाल्लं, एका मिनिटात इथपर्यंत त्याचा रस होऊन रक्ताच्या रूपाने इथपर्यंत पोहोचतंय. मला काय सांगायचं, इथपर्यंत ते सुख पोहोचतंय. एवढी ताकद त्या शक्तीमध्ये, ती सुप्त शक्ती त्या हृदयामध्ये वास करते. म्हणून माऊली सांगते की रूप पाहिल्यानंतर माझ्या बुद्धीला सुख झालं. आणि ते जे सुख आहे ते सुखच अविट ग माये विटेना, जवळीच आहे परी भेटेना. ते सुख आपल्या जवळ आहे. पण मृग नाजिक कस्तुरी वसे मृग भटक जंगल जाय, अरे सबक हृदय में राम वसत आहे, मूर्ख नाही समजाय. त्या सुखासाठी आम्ही रात्र धडपडतो. नाही तर जाय भजी तो न ये उजरी आणि आय भजी तर न होय दरिद्री, म्हणजे फक्त पैसे भरा म्हणे. आणि आम्ही विचार करतो जाऊ द्या म्हणे 6,000 गेले ते हरकत नाही, तो पुढच्या जन्मात आलो तर श्रीमंताच्याच घरी जन्माला येईल बरं का. आणि आम्ही म्हणतो एक गाडी काढली की 40,000 रुपये भेटतात बरं का. सध्या जाऊ द्या न गेलेलं बरं. आपला विषय आपण पाहू. झाले हो साधनी. माऊली सांगतात ते रूप पाहिल्यानंतर ते रूप कसं आहे, अविट आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, अनाम आहे. ते रूप कसं आहे, त्या रूपाला नाम नाही. बाकी जेवढे रूप आहेत तेवढ्या रूपाला काय आहे, नाव आहे. त्या रूपाला